सारी पुराणी के आज तुला कोण भक्त प्रिय तो आहे मला प्रसन्न समयी जो धावून येई प्रसन्न समयी जो धावून येई जो दुसऱ्याचा करतो भला
ऐकलंस, मला या आधुनिक युगातून काय अपेक्षित आहे? हो रे काय कान्हा, पण जगण्यासाठी तू दिलेले उपदेश आम्हाला आणि या मानव जातीला जरी मान्य आहे. तू आता तुझी गाथा कथन केली, पण आमच्या मनात अनेक प्रश्न आहेत रे. त्याचे तू कथन करशील का रे? त्या प्रश्नाचं उत्तर देशील का? हो का राजे, मलाही एक शंका आहे. ते मी विचारणार आहे. तुम्ही विचारा हा. पण राजे, मी माझ्यापासूनच सुरुवात करते. कृष्णा, देव प्रकटला, जन्माला आला, असं सगळं असं म्हणतात. पण कृष्णा, तू सुद्धा देवच आहे. मला सांग, तू सुद्धा जन्म घेतला, पण प्रकटणं आणि जन्म होणं त्यात खरं काही नाही. अगं मावशी, या भूतलावर प्रत्येक प्राण्याचा जन्म हा आईच्या उदरातून झाला. इथे असा कोणीच नाही जो अचानक प्रकटला आणि देव झाला. त्याला नाती म्हणजे नाळ आहे. त्या प्रत्येकाचा जन्म हा आईच्या उदरातून झालेला आहे. ज्यांना ज्यांना तुम्ही देवाचे स्थान दिले आहे, त्या प्रत्येकाचा जन्म हा आईच्या उदरातून झालेला आहे. अगं प्रगटायचा असतो तर मीही प्रगट नसतो का? अगं इथे जन्म आणि मृत्यू कोणालाच टाळता आलेला नाही. आणि हेच सत्य जीवन सत्य आहे, हे लक्षात घ्यायला हवं. कोणाच्याही कथेवर विश्वास ठेवू नये. अरे कृष्णा, तुझा जन्म सुद्धा स्त्रीच्या उदरातूनच झाला. मग आज या युगात त्या स्त्रीला मासिक धर्म आला की तुझ्या मंदिरात तुझ्या गाभाऱ्यात जायला बंदी असावी असं तुला वाटतं? अरे हिरा, हे भेदभाव मी सांगितलेल्या कोणत्याच ग्रंथात नाही किंवा तत्वात नाही. अगं असे असते तर शंकराच्या मंदिरात गौरी, विष्णू संगे लक्ष्मी, राम सीता असे जोडीने मंदिरात दिसले असते का? ज्यांनी कुणी हा भेदभाव केला त्यांचा स्वार्थही वेगळा होता. पण आताच्या मानवाने तसं करू नये. अगं मासिक धर्मामध्ये एखाद्या स्त्रीचं हातचं जेवण खाणारा, प्राशन करणारा माणूस अवैचारिक नाही का? स्त्रीच्या हातून झालेली प्रत्येक धार्मिक कामं चालतात, पण स्त्रीच्या मासिक धर्मामध्ये तिला अलिप्त ठेवलं जातं. हा अवैचारिक माणूस नाही का? अगं त्याला विसर पडला आहे का? त्याचा जन्म सुद्धा एका स्त्रीच्याच उदरातून झालेला आहे. दादे सयानो, स्त्री ही जगाची उद्धार करते आहे आणि तिच्याबद्दल हा भेदभाव मी नाही, या मानवाने केलेला आहे. कान्हा, खरंच काय अर्जी देऊन नवस करून पुत्र प्राप्ती होते, वंश मिळतो, असं खरं आहे का? अगं असं असतं तर लग्न ही संकल्पना रुजूच नसती झाली. महिलेला पती पत्नी अशी संसाराची रचनाच दिली नसती गेली. कोणाच्या सांगण्यावरून जर पूर्ण झाली असती तर लग्नाची गरज काय? अगं असं संत महात्मे सांगून गेले, नवसे कन्या पुत्र होती तर काय लागे पती? अगं तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवला तर कसं होणार? असे संत महात्मे सांगून गेले, पण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. जो माणूस बदलत्या काळाप्रमाणे बदलत नाही, त्यानुसार विचार करून चालत नाही, तो माणूस नष्ट होतो. म्हणून बदलत्या काळाप्रमाणे बदललं पाहिजे आणि त्यानुसार विचार करून चाललं पाहिजे. तरच या विज्ञानाच्या युगात तुमचा उद्धार होईल. कोणाच्या सांगण्यावरून अथवा नवसाठी देऊन बोललं होत नाही. हे त्रिवार सत्य कोणीच बदलू शकत नाही. कान्हा, मला एक प्रश्न आहे. हल्लीचा मानव यज्ञ, योग, हवन करू, दिंडे, बंडे, ढोले, भस्म विभूती करू, खरंच स्वतः सुखी राहतो का नाही? त्यावर कधी संकट येतच नाही. असं असतं तर मी गाडीपुढे राखली असती का? माझा भाऊ बलराम याने शेती केली असती का? गोकुळातील आणि मथुरेतील लोकांनी सुद्धा शेती केली असती का? माझ्या सवंगड्यांना दहीतून चोरण्याची वेळ आली असती का? आणि मला सुद्धा पोट भरण्यासाठी मथुरेचा बाजार करण्याची वेळ आली असती का? अगं इथं अथक
प्रयत्न हे तुमच्या उद्धाराचे साधन आहे. हीच खरी साधना आहे. मी तुमच्या चांगल्या कर्मात आहे. मला जप तप नामस्मरण याची काहीच गरज नाही. अजून कोणाला काही प्रश्न? अगं हे सगळं खोटं नाही. लोकांनी नुसता माझ्या नावाचा बाजार मांडून ठेवला आहे. ना मी कोणाला भविष्य जाण्याचा अधिकार दिलाय आणि ना मी कोणाच्या अंगाचा. अगं जर मी तुम्हाला भविष्य जाण्याचा अधिकार दिला तर तुमच्या मन मस्तक मेंदूचा उपयोग तो काय? जर तुमच्या वाट्याला सुख दुःखच नसतील तर नरदेहाचा उपयोग काय? अगं माझं भविष्य मला माहित नाही. आणि जर माझं भविष्य मला माहिती असतं तर मला 7व्या राम अवतारी 14 वर्ष वनवास भोगावा लागला असता का? अगं मला सुद्धा सीतेची अग्नी परीक्षा घेता आली असती का? अगं हे सगळं खोटाट आहे. लोकांनी माझ्या नावाचा नुसता बाजार मांडून ठेवला. तू या कंपकथेवरती अजिबात विश्वास ठेवू नकोस. सगळेजण म्हणतात वाचले जप तप नामस्मरण केलं तर तुला मग पावतो मला सुखी समाधानी होतो. ते करायला अगं असं असतं तर या जगात कोणी दुःखी राहिला नसता. निर्मिकाने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा लाखो करोडो जीवजंतू निर्माण केली. त्या प्रत्येकाला दिनक्रम दिला आहे. पोट भरण्याची व्यवस्था केली आहे. मानव प्राणी सोडून या भूतलावर अशा गोष्टी कोणीच करत नाही. मानवच या मोहमायेत अडकलेला. माझी भक्ती करावी पण ती आई वडिलांची असावी, माझी नको. कारण आई वडिलांच्या चरणाशी मी सदैव असतो. हीच भक्ती खरी आहे. कान्हा, अरे या साऱ्याने तुला प्रश्न विचार आणि त्याचे तू विश्लेषणही केलं. पण तुझी सेवा नेमकी कशात आहे? तू नेमका कशामध्ये बसला आहे? अगं राधे, थकले घेतलेल्या अशांत मनाला शांत करण्यासाठी ईश्वराचे नाम घेणे चुकी नाही. ज्यांनी ज्यांनी या धर्तीवरती चांगले कार्य केले आहे ते प्रत्येक जण देव म्हणून पूजत आहे. त्या सर्वांनी लोकांना कल्याणाचा मार्ग दिला. एकमेकांना सहाय्य करावे, आंधळ्या बघायला मदत करावी, व्यसनाच्या आहारी जाऊ नये. पण तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवू. अगं माझी भक्ती ही आई वडिलांच्या सेवक प्रत्येकाच्या स्मरणात करा. तुम्ही आई वडिलांचे स्मरण करा, शिक्षणाची कास धरा, तरच तुमचा उद्धार होईल. आणि जवळजवळ या अंधश्रद्धेचा पहिली बळी ही स्त्री पडते. आपल्या विषमवादी समाज घटनेनुसार अंधश्रद्धेची वाहळ ही स्त्री आहे. एखाद्या कुटुंबातील स्त्री एकदा का अंधश्रद्धेची बळी पडली की ती आपल्या स्वतःसोबत आपल्या कुटुंबालाही त्या तोडते. तिची विचार करण्याची क्षमता कुठून करते. म्हणून या गोष्टीवरती सदासती तुम्ही विश्वास ठेवू नका. असं असतं तर केव्हा हा अवैचारिक माणूस जिवंत झाला नसता का? माझी भक्ती आहे, शिक्षण रोजगार यांच्यामध्ये मी सदैव बसलेला असेल हे लक्षात ठेवा. आणि यानुसार सगळ्यांनी मार्गक्रमण करता आलं पाहिजे आणि विज्ञानाची काळ धरून मार्गक्रमण करता आलं पाहिजे. कारण मी प्रत्येक वेळेला तुमच्या सुखदुःखात असे नसे सांगू शकत नाही. म्हणून राहते शिक्षण हे महत्वाचं आहे. अजून कोणाला काही प्रश्न? बरोबर आहे तुझं. तू सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्हाला पटल्या आहेत. आजपासून तू सगळं मागे जात आहे. आम्ही सारेजणी तुला शरण आहोत. कान्हा, पण आमची एक इच्छा आहे रे. आम्हाला सर्वांना तुझ्यासोबत रासलीला खेळायची. Thank you.